आज 20 मार्च रोजी आपण शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडींची माहिती घेऊ. ओव्हरऑल आपण पाहिल्याप्रमाणे किंवा काल जो फेड रेट होता तो अनचेंज ठेवल्यामुळे आपल्याला नवीन घट तिकडे काही केलेली दिसत नाही अमेरिकेच्या मार्केटमध्ये. वातावरण आपल्याला थोडंसं आपल्या इकडचं पॉझिटिव्ह दिसत आहे. मार्केटमध्ये इतक्या प्रमाणात खरेदी याचा अर्थ एफ परत आलेले दिसत आहेत असं थोडंसं वाटायला लागलंय. बाहेरची इन्व्हेस्टमेंट येणं ही फार महत्वाची असते. त्याच्यानंतर आपण आज निफ्टीमध्ये पाहू 23,190.65 अंकांनी बंद होऊन त्याच्यात 283 अंकाची वाढ झालेली आहे. सेन्सेक्स मध्ये पाहिलं असता आपण 76,348.06 अंकांनी बंद होऊन त्याच्यात 899 अंकाची वाढ झालेली आहे. बँक निफ्टी मध्ये पाहिलं असता आपण 50,062.85 इतका बंद होऊन बँक निफ्टी आपल्याला 360 अंकांनी वाढलेले दिसत आहे. आज इंडिया विक्स पाहिलं असता आपण जो व्होलॅटिलिटीचा इंडेक्स आहे तो पण कमी झालेला दिसत आहे. डॉलर इंडेक्स मध्ये आपल्याला दिवसभराच्या कमीनंतर आता थोडी वाढ होताना दिसत आहे. त्याच्यानंतर आज मार्केट आपलं प्लस आल्यामुळे थोडस आज रुपया पण वधारलेला आहे. डॉलर स्थिर झालेला दिसत आहे. 86.27 आपल्याला डॉलरची किंमत दिसत आहे. क्रूड मध्ये आपल्याला 1.21 डॉलरनी वाढ झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर गोल्ड पाहिलं असता आपण 89,459 आपल्याला गोल्ड दिसत आहे. ओव्हरऑल मार्केटमध्ये आपल्याला आज चांगलं पॉझिटिव्ह वातावरण दिसत आहे. सेन्सेक्स 78च्या वर बंद राहिलेला आहे. निफ्टी 23,200 ला टच करून आलेली आहे. बँक निफ्टी 50,000 बंद झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर आपण साधारण सेक्टरल एनालिसिस पाहू. त्याच्यामध्ये आज आपल्याला कोणत्या कोणत्या सेक्टरला फायदा झालेला दिसत आहे. निफ्टी ॲटो मध्ये पाहिलं असता आपण 303 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी आयटी मध्ये पाहिलं असता आपण 453 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी पीएसयू बँक मध्ये पाहिलं असता आपण 25 अंकाची वाढ झालेली आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 168 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी फार्मा मध्ये पाहिलं असता आपल्याला 194 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी एफएमसीजी मध्ये पाहिलं असता 673 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता आपण 105 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी रियालिटी मध्ये पाहिलं असता आपण आज न्यूट्रल दिसत आहे. त्याच्यानंतर निफ्टी मीडिया मध्ये पाहिलं असता आपण आज आपल्याला 18 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये पाहिलं असता आपण 266 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी एनर्जीला आपण काल किंवा आता येणारे क्रूड घटल्यामुळे फायदा झालेला दिसत आहे. साधारण कोणत्या गोष्टीचे कुठे इफेक्ट होत असतात ते आपण पाहत असतो. त्याचं लिंक काय असतं किंवा त्याचे कशावर परिणाम होतात इकॉनॉमीमध्ये. त्याच्यानंतर निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये पाहिलं असतं आपण 150 अंकाची आपल्याला वाढ झालेली दिसत आहे. आज आपण ग्लोबल मार्केटमध्ये पाहू. ग्लोबल मार्केटमध्ये पाहिलं असतं आपल्याला आज डाउ जोन्स 166 अंकांनी वाढलेले दिसत आहे. S&P मध्ये 12 अंकाची वाढ आहे. नॅसडॅक 59 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. युरोपियन मार्केट मात्र आपल्याला आज निगेटिव्ह दिसत आहेत. त्याच्यानंतर गिफ्ट निफ्टी पाहिली असता आपल्याला 32 अंकांनी आज वाढ होताना दिसत आहे. एशियन मार्केटमध्ये सुद्धा थोडंसं मिक्स प्रमाण दिसत आहे. डॉलर आपल्याला साधारण गोल्ड डॉलर मध्ये जे आहे ते 3,039 झालेले दिसत आहे. $10 घटलेले दिसत आहे. साधारण क्रूड ऑइल पाहिलं असता आपण 1.22 आणि 1.25 याप्रमाणे वाढलेले दिसत आहे. ओव्हरऑल मार्केटमध्ये आपण पाहू एफआयची वापसी झालेली आहे का खऱ्या अर्थाने ते आपल्याला आता फंड ऍक्टिव्हिटी पाहिल्यानंतर लक्षात येईल. त्याच्यानंतर आपण निफ्टीचे गेनर लुजर पाहू. फंड ऍक्टिव्हिटी मध्ये आज डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने आपण 11,784 कोटीची खरेदी केलेली दिसत आहे.
आणि विक्रीमध्ये पाहिलं असता 14,920 कोटीची विक्री केलेली दिसत आहे. नेट फिगर आपण पाहिले असता डोमेस्टिक इन्स्टिट्यूटची आपल्याला 3,136.202 कोटीची नेट विक्री दिसत आहे. डोमेस्टिक फंडची आपल्याला थोडीशी विक्री होताना आज पहिल्यांदा दिसत आहे. ज्यात लक्षणे बदल आहे ते आपण थोडंसं बघत असतो. त्याच्यानंतर फॉरेन इन्स्टिट्यूटने आज पाहिलं असता 16,328 कोटीची खरेदी केलेली आहे. त्याच्यानंतर 13,088 कोटीची आपल्याला नेट विक्री केलेली दिसत आहे. आणि टोटल नेट खरेदी पाहिली असता आपण आज 3,239.14 कोटीची नेट खरेदी झालेली दिसत आहे. FI ची आपल्याला काल आज सलग 2 दिवस बाईंग दिसत आहे. त्याच्यानंतर आपण F&O मध्ये पाहू. इंडेक्स फ्युचर मध्ये पाहिलं असता आपण आज निफ्टी 50 मध्ये 2,589 कोटीची आपल्याला निफ्टी फ्युचर्स मध्ये खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी बँकच्या फ्युचर्स मध्ये 102 कोटीची खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता आपल्याला 31 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता आपण 260 कोटीची आपल्याला नेट खरेदी केलेली दिसत आहे. आणि निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 12 कोटीची आपल्याला नेट खरेदी केलेली. आज आपण इंडेक्स ऑप्शन्स मध्ये पाहू. त्याच्यामध्ये पाहिलं असता आपल्याला निफ्टी 50च्या ऑप्शन मध्ये 67,500 कोटीची आपल्याला विक्री दिसत आहे. आज आपल्याला एक्सपायरीमुळे ऑप्शन मध्ये फिगर जास्त दिसत असतो. त्यानंतर बँक निफ्टी मध्ये पाहिलं असता 1,110 कोटीची आपल्याला नेट खरेदी बँकच्या ऑप्शन्स मध्ये दिसत आहे. त्यानंतर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 71 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्टच्या ऑप्शन्स मध्ये आपल्याला 54 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 4 कोटीची आपल्याला खरेदी दिसत आहे. त्याच्यानंतर आपण स्टॉक फ्युचर्स मध्ये पाहू. 3,253 कोटीची आपल्याला नेट खरेदी दिसत आहे. आणि FI च्या स्टॉक ऑप्शन्स मध्ये 2,056 कोटीची नेट विक्री दिसत आहे. त्याच्यानंतर आपण लुजर गेनर्स आज पाहू कोणते आहेत. निफ्टीच्या गेनर्स मध्ये आपल्याला आज साधारण कोणते स्टॉक दिसत आहेत ते पाहू, जेणेकरून आपल्याला पोझिशन कुठं बनते दिसत आहे. साधारण भारतीय एअरटेल, टायटन, आयशर मोटर, बजाज ऑटो, ब्रिटानिया, BPCL, बेल, नेस्ले इंडिया, हिंदुस्तान लिव्हर, हिरो मोटरकॉप, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा कन्झ्युमर, TCS, रिलायन्स, JSW स्टील, इन्फोसिस, ONGC, HDFC बँक, मारुती, सन फार्मा इत्यादी मध्ये आपल्याला आज तेजी झालेली दिसत आहे. लुजर मध्ये पाहिले असता आपण इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, ट्रेंड, श्रीराम फायनान्स इतकेच आपल्याला आज दिसत आहे. साधारण आज एक्सपायरी झाल्यामुळे आज ऑप्शन चेन मध्ये नवीन पोझिशन जशा नवीन बनतील तेव्हा आपण त्याच्यावर डिटेल बघू. ओव्हरऑल मार्केटमध्ये आपल्याला चांगली तेजी परत येताना दिसत आहे. FI ची खरेदी पण दिसत आहे आणि बऱ्यापैकी जे रेजिस्टन्स आहे त्याच्यावर वरती आलेलं आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर तरी पण थोडंसं आपण DI ची मार्च एंडिंग मुळे आपल्याला म्युच्युअल फंडची आता सलग खरेदी दिसत होती. आज पहिल्यांदा त्यांची आपल्याला विक्री दिसत आहे. त्यामुळे कशात प्रॉफिट बुकिंग होते, स्टॉक वाईज काय चालतंय ते आपल्याला थोडंसं बघावं लागेल. त्याकरता आपण सेक्टरल एनालिसिस बघण्याचं कारण ते असतं आणि त्याच्यातले कोणत्या सेक्टर मधले कोणते शेअर वाढत आहेत, त्याच्यात पोझिशन बनत आहे, आपण रोजचा डाटा कम्पेअर केल्यानंतर आपल्याला समजतं. धन्यवाद.